आपण दमा, चिकुनगुनिया, संधिवात, पांढरे डाग, मधुमेह याने त्रस्त आहात का? खात्रीशीर होमिओपॅथिक उपचारासाठी संपर्क घोडेगाव तालुका नेवासा इथल्या डॉक्टर संजय सोनवणे यांचे आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. मोबाईल 98-222-87-376 आणि 92-268-85-194. श्रोतेहो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजचा आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचेवरील पांढरे डाग किंवा पांढरे कोड, समज आणि गैरसमज. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संजय सोनवणे सर आलेले आहेत. डॉक्टर साहेब, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. सर श्रोत्यांसाठी एक विनंती आहे की आपल्याला या विषयाशी संबंधित जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही शंका असतील तर ते थेट आपण डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आपल्या फोन लाईन जे आहे त्याची नंबर मी आपल्याला सांगतो. 0241 हा अहमदनगरचा कोड नंबर आहे आणि 242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधून आपल्या ज्या काही शंका आहेत या विषया संबंधित त्या थेट डॉक्टरांना विचारू शकता. तर डॉक्टर साहेब, कोड किंवा व्हिटिलिगो ज्याला आपण म्हणतो, तर हा श्वेत त्वचा हा एक प्रकारचा त्वचारोग आहे आणि भारतात जर पाहिलं तर त्याचं प्रमाण सुद्धा आता बऱ्यापैकी आहे. गुजरात, राजस्थान वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी पाहायला मिळतो. मागच्या महिन्यामध्ये 25 जूनला पण जागतिक कोड दिन सुद्धा त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं साजरा केलेला आहे. तर खरं तर कोड किंवा ज्याला आपण पांढरे डाग वगैरे त्वचेवर जी पडते त्याला असं म्हणतो, तर त्याच्यामुळे लोकांची एक मानसिक आणि शारीरिक कुचंबना आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. तर आपण याचं जी काही सुरुवात जर पाहायची ठरली तर आपली जी त्वचा असते त्याची रचना आपण सुरुवातीला समजावून घेऊ की कशा पद्धतीने असते. प्रथमतः सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना, सर्व आकाशवाणीचा स्टाफ, आपले कार्यक्रम ऐकणारे नेट देशातील, परदेशातील आणि FM वर ऐकणारे सर्व श्रोतेजण यांचे सर्वांचा आभार आणि सरांचाही आभार की या विषयी जनजागृती करण्याचं आपल्याला वेळ दिली. तर कोड हा आजार समजून घेण्याआधी आपल्याला त्वचेचे एक संरक्षण आहे, मी थोडक्यात सांगतो. त्वचा ही अंतर्त्वचा आणि बाहेर त्वचा, डर्मिस आणि एपिडर्मिस अशा 2 आवरणांनी बनलेली असते. त्याच्यामध्ये परत एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस असे 3 प्रकार पडतात. तर अंतर्त्वचेमध्ये स्ट्रॅटम कॉर्निझम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम, स्ट्रॅटम म्युकोझम आणि स्ट्रॅटम लुसिडम असे नावाचे चार प्रकारचे थर असतात. त्याच्यामध्ये स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम नावाचा जो थर असतो त्याच्यामध्ये मेलॅनोब्लास्ट नावाच्या पेशी असतात, पेशींचा समूह असतो. मेलॅनोब्लास्ट पासून मेलॅनोसाइट नावाच्या पेशी रंग देणाऱ्या पेशी तयार होतात आणि मेलॅनोसाइट ह्या पेशी मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार करत असतात आणि हेच रंगद्रव्य आपल्याला जो काळा, सावळा, गोरा, निमगोरा रंग जो असतो तो रंग देण्यासाठी कारणीभूत असतो. बऱ्याच वेळा काय होतं, काही फॅक्टर्समुळे रंग देणाऱ्या पेशी नाश पावतात किंवा रंग तयार होत नाही आणि त्यातून त्वचा पांढरी दिसायला लागते आणि आपण त्यालाच पांढरे डाग किंवा कोड असं म्हणतो. आता तुम्ही मेलॅनिनचा उल्लेख केला, तर हे जे मेलॅनिन द्रव्य आहे आपल्या शरीरामधलं, तर त्याचं काम, मुख्य जे काम जर पाहिलं तर ते हेच असतं का की रंग शरीरामध्ये? बरं. आता जे पांढरे डाग याचा उल्लेख तुम्ही केला, तर ह्याची जी काही लक्षणं असतात सुरुवातीला, तर ती कशा पद्धतीने सुरुवात त्याची होऊ शकते? सुरुवात अशी विशेष काही लक्षणं नसतात, कारण यामध्ये काय असं पॅथॉलॉजिकल किंवा जंतू वगैरे नसतात किंवा व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस नसतं. तर यामध्ये काय होतं, आपल्या ज्या मेलॅनोसाइट नावाच्या ज्या पेशी आहेत ते मेलॅनिन रंग देणारा जो द्रव्य आहे तो कमी सिक्रेट करतात किंवा कमी तयार होतो. त्यातून हळूहळू त्वचा मग तशी पांढरी पडत चालते आणि काही दिवसानंतर ती पूर्ण व्हाईट दिसते. मग आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग सुद्धा होऊ शकतात, तर याच्यामध्ये हाच नेमका पांढरे डाग वगैरे आहे हे कसं ओळखलं जातं? पांढरे डाग तयार करणारे म्हणजे पांढऱ्या डागा सदृश्य अनेक आजार आहेत, जसेच ल्युकेन पॅनस झालं किंवा फंगल इन्फेक्शन झालं, व्हिटॅमिन डिफिशियन्सी झाली किंवा काही पोटामध्ये जंत वगैरे झाले, तर त्यातून सुद्धा कधी कधी त्वचेवर पांढरे डागा दिसू शकतात. पण तो पांढरे डाग आहे यासाठी थोडंसं डॉक्टरांकडे जाऊनच निदान करणं गरजेचं असतं. बरोबर. तर निदान जेव्हा एखादा पेशंट आपल्याकडे येतो सुरुवातीला, त्याचं निदान कशा पद्धतीने केलं जातं? आता यामध्ये ऍक्च्युअली सगळं क्लिनिकलच निदान करावं लागतं, म्हणजे तुमच्या तपासणीवरच निदान करावं लागतं. यावर अद्याप तरी कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये तपासणी नाहीये की ज्यातून आपण निदान करू शकतो की हाच आजार आहे. जसं की आपण विडाळ टेस्ट करून टायफॉइडची टेस्ट आहे म्हणू शकतो किंवा आता समजा कोविडची टेस्ट करून कोविड आहे असं निदान करू शकतो. तसं या आजारासाठी असं काही नाहीये. मूळतः हा
आजारच नाहीये बरं. थोडक्यात. हे फक्त एक शारीरिक किंवा Deficiency. डिफिशियन्सी म्हणता येणार नाही, मेलॅनिन द्रव्याची कमतरता. बरं बरं. मग ह्याच्यामध्ये काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात का? आता यामध्ये कारणानुसार किंवा तुमच्या शरीरावर कुठल्या कुठल्या भागावर येतात त्यानुसार प्रकार पडलेले आहेत. जसं आपण आता समजा शरीरावर येणाऱ्या भागानुसार जर ठरवलं तर लोकल किंवा फोकल म्हणता येईल त्याला, किंवा म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर असणारे डाग. त्याच्यानंतर सेगमेंटल डाग म्हणता येईल. सेगमेंटल हा प्रकार असा आहे की त्यामध्ये शरीराच्या दोन्ही बाजूला सारख्याच ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर ॲक्रोफेशियल नावाचा एक प्रकार आहे. ॲक्रोफेशियल म्हणजे शरीराच्या डिस्टल भागाला, म्हणजे लांबच्या भागाला, साधारणतः ओठांना, त्याच्यानंतर बोटांच्या टोकाला आणि पायाच्या टोकांना अशा ठिकाणी हे डाग दिसतात. आणि एक जनरलाइज म्हणून एक प्रकार आहे, तो शरीरावर कुठेही दिसू शकतो, पूर्ण जनरल असतात. मग याची सुरुवात वगैरे असं विशिष्ट भागापासून सुरू होते आणि मग शरीराकडे पसरतो वगैरे असं काही असतं का? नाही, असं काहीच नाही, असं काहीच नाही. आणि जर आपण कारणानुसार जर त्याचं समजा आपण इव्हॅल्युएशन केलं तर समजा आता काही इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत त्यातून किंवा इरेजन झालं काही तर त्यातून होऊ शकतं, किंवा आता हर्पीस झोस्टर नावाचे काही स्किनचे आजार आहेत, हर्पीस झालं, किंवा त्वचेवर येणारे जे आजार आहेत की जेणेकरून पिगमेंट स्किन डॅमेज होते. स्किन डॅमेज झाल्यानंतर बऱ्याच वेळा तिथे पिगमेंटेशन पण डॅमेज होतं, तिथे पण हा आजार दिसू शकतो. किंवा आता बऱ्याच वेळा आपण लिपस्टिक इंड्यूस आपण लिकोडर्मा म्हणतो, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं लेडीजमध्ये लिपस्टिक वापरण्याची फॅशनच आहे आणि काही केमिकल जर उतले ते किंवा त्याची काही अलर्जी असेल तर त्यापासून पण तिथे याची सुरुवात होते. किंवा आता बऱ्याचशा फेअरनेस क्रीम्स आल्यात, चेहऱ्याला लावल्या नंतर पण हा आजार उद्भवू शकतो. हा खूप छान मुद्दा तुम्ही मांडला, कारण जे काही सौंदर्य प्रसाधनं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात ते बरेचदा केमिकल मिश्रित वगैरे असतात आणि प्रत्येकाच्या शरीराला किंवा त्वचेला ते सूट होईल असं नसतं, नाही का? त्याच्यातून कधी रिॲक्शन वगैरे होऊ शकतं. बऱ्याच जणांना कसं असतं का गोरं दिसण्याचं एक फॅड आहे आपल्याकडे, म्हणजे गोरं दिसावं यासाठी अँटी मेलॅनिन काही क्रीम वापरल्या जातात आणि त्यातून सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. अच्छा, म्हणजे मग त्या मेलॅनिन द्रव्यावरतीच काम होत आहे. हो, आपण त्याला डिप्रेस करतोय थोडक्यात. पण हे जे अँटी मेलॅनिन किंवा अशा स्वरूपाचे जे द्रव आहे हे तर ठीक आहे, पांढरे डाग वगैरे इथपर्यंत सीमित होईल, पण भविष्यात पुढे काही कॅन्सर वगैरे पण होऊ शकतं. कारण काय होतं, स्किनच्या ज्या लेयर्स आहेत त्या हे होतात आणि मेलॅनिन हा द्रव्य काय करतो, सूर्यकिरणांचे जे युव्ही रेज आहेत ते बऱ्याच वेळा आपल्या शरीरात जाण्यापासून थोपवले जातात. पण ज्यावेळेस अतिप्रमाणात जर युव्ही रेज शरीरामध्ये गेले तर सार्कोमा किंवा स्किनचे जे कॅन्सरचे प्रकार आहेत ते होऊ शकतात. आपल्याकडे समाजामध्ये एक गैरसमज मोठ्या प्रमाणात असा पाहायला मिळतो की कोड किंवा पांढरे डाग असलेला व्यक्ती हा जर आपल्या संपर्कात आला किंवा आपल्यासोबत बसला, आपल्यासोबत जेवला तर त्याला पण तो म्हणजे संसर्ग होईल अशी एक भीती असते, ती कितपत खरी आहे? हे सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे का हा आजार काही जंतूमुळे झालेला नाहीये. पहिली गोष्ट, हा मेलॅनिन द्रव्याच्या कमतरतेमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे तो संसर्गजन्य तर नाहीच आहे. आणि हीच सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे. म्हणजे जसं टीबी असेल, कोरोना असेल तर व्हायरस किंवा ट्रान्समिट होऊ शकतो. परंतु हा एक म्हणजे त्वचेचा असल्यामुळे तो त्याच व्यक्तीपुरता सीमित आहे. ऍक्च्युअली हा जनरलाइज आजार आहे, म्हणजे शरीराच्या बिघडले जे शरीराची जी प्रवृत्ती तिचा एक आरसा म्हणता येईल आपल्याला, का त्याचं रिफ्लेक्शन स्किनवर येतं. हा तसा आजार नाहीच आहे. शरीरात ज्या गुंतागुंतीच्या क्रिया चालू असतात त्याचं एक रिफ्लेक्शन आपल्याला स्किनवर दिसतं. याचं काही असं विशिष्ट वय वगैरे असतं का की याच वयात होऊ शकतो, लहान मुलांमध्ये किंवा समजा 40-50 किंवा ज्येष्ठ नागरिक, असं काही वय असतं का याचं? नाही, याला असं काही एज लिमिट नाहीये. म्हणजे वयाच्या 6 महिन्यापासून तो वयाच्या 60 वर्षापर्यंत कुणाला येऊ शकतं. आता काही फॅक्टर्स आहेत याला का जे प्रिडिस्पोज करतात किंवा आपण काय म्हणतो त्याला एक्साइटिंग फॅक्टर म्हणता येते, म्हणजे त्याच्यामुळे तो होऊ शकतो, होईलच असं नाही. आता त्याच्यात बरेचसे फॅक्टर्स आहेत. आता ऍक्च्युली हा इम्युनॉलॉजिकल आजार आहे. इम्युनॉलॉजिकल किंवा ॲटिइम्युन डिसीज म्हणलं जातं त्यामध्ये मेडिकल लँग्वेजमध्ये. ॲटिइम्युन डिसीज म्हणजे काय की आपल्याच पेशी आपल्या पेशींना मारायला सुरुवात करतात. इथपर्यंत ठीक आहे, पण का मारायला सुरुवात करतात किंवा का असं काय घडतं की आपल्याच पेशी आपल्या पेशीला मारायला लागतात? खरं म्हणजे संशोधनाचा मुद्दा आहे आणि गेली जवळजवळ 27 वर्षापासून मी त्यावर संशोधन करतोय आणि बऱ्यापैकी आपल्याला त्यात यशही प्राप्त झालंय. मग ते नेमकं काय कारण असतं, काय काय कोणते फॅक्टर्स याला इंड्यूस करतात? आता ॲटिइम्युन डिसीज म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं, पण आता ॲटिइम्युन डिसीज होण्यासाठी ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये झालेले शारीरिक बदल, म्हणजे जसं थोडक्यात हार्मोनचे समजा आजार, थोडक्यात हार्मोन डिसीजेस, ऍक्च्युअली हे सुद्धा ॲटिइम्युन डिसीजेसमुळे होतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे PCOD आलं, त्यानंतर थायरॉइडचे आजार आले, डायबिटीज आला, तुमचे कॅन्सरसारखे आजार आले किंवा जे काही हार्मोन्स रिलेटेड आजार आहेत ते त्यामध्ये
हा प्रकार होण्याचे चान्सेस आहेत, पण असं होईल असं नाही. किंवा त्यांचं तुमचं जेनेटिक फॅक्टर किंवा तुमचं अनुवंशिकता जर हेरिडिटरी असेल तरी होण्याचे चान्सेस आहेत, पण ते खूप कमी आहेत. अच्छा. मग ह्याच्यामुळे काही शारीरिक दुर्बलता वगैरे त्या व्यक्तीला येऊ शकते का? नाही सर, हा तर पूर्ण कॉस्मेटिक आजार आहे. पहिली गोष्ट, हा शारीरिक किंवा बॉडीला कुठलाही त्याचा इफेक्ट होत नाही किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर कुठलाही त्याचा परिणाम होत नाही. फक्त यामध्ये काय होतं, सोशल जो बॅड स्टिग्मा आहे, आपण एक याला शारीरिक आजार म्हणण्यापेक्षा एक सामाजिकच आजार म्हणलेलं केव्हाही चांगलं. किंवा वैद्यकीय दृष्ट्या हा आजार नाहीच आहे, पण एक सौंदर्यविषयक आजार आहे. आणि यामध्ये काय होतं, सायकोसोमॅटिक आजार आहे हा. म्हणजे तुम्ही जेवढं स्ट्रेस फॅक्टर असेल तर तेवढं हे वाढत चालतं. अच्छा. आपल्याकडं काही रिनाऊड पर्सनॅलिटी सुद्धा होऊन गेलेल्या आहेत की ज्यांना आपण पांढरे डाग वगैरे ह्या गोष्टी होत्या, परंतु तरी त्या पांढऱ्या डागामुळे ते काही मागे राहिले नाही किंवा थांबले नाहीत आणि त्यांनी खूप म्हणजे यशाची उत्तुंग शिखर सर केली. तर असे काही उदाहरणं सांगता येईल? आता यामध्ये जर समजा उदाहरण द्यायचं ठरलं तर मायकल जॅक्सन. आता मायकल जॅक्सन कोणाला माहित नाही असा जगातही व्यक्ती शोधून सापडणार नाही. मायकल जॅक्सन झालं, त्यानंतर दीपक केसकर झालं, की आपले रणजी क्रिकेटपटू होते ते, त्यांनी खूप मोठा विश्वविक्रम घडवला. आणि आजही काही बॉलिवूडचे कलाकार आहेत की त्यांनाही हा आजार असूनही ते आज सर्वोच्च पदावर आहेत. ते या पब्लिक कार्यक्रम असल्यामुळे नाव घेणं योग्य नाही. म्हणजे काही आपल्याकडं एक कमिटी असते बघा जागतिक स्तरावरची या विटिलिगोबद्दल, त्याच्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने? यामध्ये मायकल जॅक्सनच्या स्मरणार्थ वर्ल्ड विटिलिगो रिसर्च फाउंडेशन नावाचं एक अमेरिकेमध्ये फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन यावर संशोधन करत आहे, यावर जनजागृती करण्याचं अविरत काम चालू आहे. आणि मायकल जॅक्सनचा मृत्यू ॲक्च्युली 25 जून 2009 रोजी या आजाराच्या संदर्भाने झाला. ऍक्च्युली काय झालं, आता मायकल जॅक्सन म्हणल्यानंतर आपल्याकडे काय एक वैभवशाली, प्रतिभावंत, डान्सर, सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्या काही गोष्टी मायकल जॅक्सनकडे अवेलेबल होत्या. फक्त एक विषय असा छोटासा आजारामुळे, या वाईट डागामुळे तो त्रासला गेलेला होता. त्यामुळे त्याला कुठे जरी गेला तर एक सामाजिक कुचंबना नक्कीच जाणवत होती किंवा त्याच्या मनात एक ती शंका किंवा एक त्याला न्यूनगंड तयारच झाला होता. मग यावर त्यांनी सर्व प्रकारचे उपचार घेतले, सर्व प्रकारचे म्हणजे शास्त्रीय सगळ्या प्रकारचे उपचार घेऊन शेवटी काय त्याला यश मिळालंच नाही. अगदी त्यांनी पूर्ण बॉडीचं ट्रान्सप्लांटेशन, स्किन ग्राफ्टिंग सुद्धा केलं होतं. तर एवढं करून सुद्धा त्याला काही यश मिळालं नाही. त्यामुळे तो आणखीच नाराज झाला आणि त्याला काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटी डिप्रेसंट आणि झोपेच्या गोळ्या चालू म्हणजे एक मानसिक नैराश्यात गेला तो. आणि ह्या औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे 25 जून 2009 रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्याच्या स्मरणार्थ जे वर्ल्ड व्हिटिलिगो रिसर्च फाउंडेशन आहे USAचं, त्यांनी हा जागतिक कोड दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून हा जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो. एक प्रकारे जनजागृती समाजात व्हावी आणि सोबतच या हा जो काही स्किन डिसऑर्डर आहे त्याच्यावरती संशोधन सुद्धा व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती जावी की काय. आता आपल्या समाजात आपण बऱ्याचदा पाहतो की एखाद्या व्यक्तीला पांढरे डाग किंवा असे असेल तर एक थोडंसं त्याला साईडलाईन केलं जातं किंवा त्याच्याबद्दलची एक भावना जी असते सोबतच्या व्यक्तींची ती थोडीशी बदललेली असते. याला जोडूनच ग्रामीण भागामध्ये किंवा थोडंसं अजून इंटेरियर भागामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की पांढरे डाग किंवा कोड होणं म्हणजे एक शाप आहे किंवा देवाचा कोप झाला आहे किंवा काहीतरी तंत्रमंत्र त्याच्यावरती कोणीतरी केले म्हणून ते काहीतरी असं झालं असेल. तर हे कितपत तथ्य आहे याच्या? ॲक्च्युली आता हा तर शारीरिक आजार आहे पहिली गोष्टमध्ये. आणि ग्रामीण भाग, आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना, खूप महत्त्वाचा आणि खूप यावर खूप जनजागृती करणं किंवा होणं गरजेचं आहे. कारण हा तर काही कुठला दैवी शाप नाही आहे पहिली गोष्ट, किंवा असं कुठल्याही काय बोलतात त्याला आपण, काय वाईट दुष्परिणाम केलं आणि त्याचे परिणाम आपण बघतोय असं म्हटलं, असंही काही नाही आहे. कारण हा एक जंतूचा काही प्रताप नाही किंवा व्हायरसचा काही प्रताप नाही, हा ते रंगद्रव्याची कमतरता आहे. आणि यामध्ये काय होतं, सायकोसोमॅटिक आजार असल्यामुळं जर मानसिक ताणतणाव जर असेल तर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. असं कुठलंही हे नाही की हा आजार संसर्गजन्य आहे किंवा कुठल्या शापामुळे झालं किंवा तंत्रमंत्राने झालं, असं कुठलंही काही नाही आहे. आपल्या शरीरावर जे काही समजा पांढरे चट्टे वगैरे येतात किंवा पांढरे डाग वगैरे येतात तर प्रत्येक डाग हा कोड असेलच असं नाहीये, नाही का? नक्कीच. पण मग हे याचं डिफरन्शिएशन किंवा याला असं आपण समजायचं कसं की पांढरा चट्टा कोणता आणि पांढरे डाग कोणते? आता याला सदृश्य बरेचसे आजार आहेत. आता एक लेप्रेसी म्हणून एक आजार आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये कुष्ठ आणि श्वेतकुष्ठ. आता ऍक्च्युली ह्या दोन शब्दामुळे सगळी गल्लत झाली. कारण कुष्ठ म्हणजे तुमचा
लेप्रसी आणि श्वेतकुष्ठ म्हणजे पांढरे डाग. श्वेत म्हणजे पांढरे, कुष्ठ म्हणजे डिक्रीज होणे असं त्याचा अर्थ आहे ऍक्च्युली. पण त्या दोन शब्द सारखेच असल्यामुळे बऱ्याचदा लोकांची गलत अशी होती की हा लेप्रसीचा एक प्रकार आहे का, म्हणजे कुष्ठरोगाचाच एक प्रकार आहे का, तर तसा नाही. हा पूर्ण आजार वेगळा आहे. आणि बाकीच्या ज्या आजारामध्ये खाज असते किंवा सेन्सेशन लॉस होतात, असे वेगवेगळे प्रकार असतात. याच्यामध्ये सगळं फिजिकल तुमचं फंक्शनिंग अगदी ओके असतं. लेप्रसीमध्ये, कुष्ठरोगामध्ये हाताची बोट वगैरे, हातापायची बोट झडतात, यामध्ये असं कुठल्याही डिफॉर्मिटीज होत नाहीत आणि याला खाज वगैरे काहीच नसते. अच्छा, ही खूप महत्वाची माहिती. खरं तर बऱ्याच लोकांच्या ह्या शंका असतात की कुष्ठरोग काय आणि पांढरे डाग किंवा कोड काय. तर हे खूप छान उत्तर तुम्ही खरं तर दिलं. तर हा जो आजार आहे, हा जो काही शारीरिक हे आहे, त्वचेची काही डिफिशियन्सी आहे त्याला आपण म्हणूया, तर हा आजार योग्य पद्धतीने उपचार जर केले तर तो नियंत्रणात राहू शकतो का आणि बरा पण होऊ शकतो का? योग्य पद्धतीने जर तुम्ही उपचार केले तर नियंत्रणात तर नक्कीच राहू शकतो आणि बराही होऊ शकतो. आता त्यावर बरेचसे फॅक्टर्स आहेत का तुम्ही ट्रीटमेंट काय घेताय, कशी घेताय, कुठली घेताय. आता प्रचलित जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये काय ते सोरलेन नावाचे काही औषधं असतात की ते घेऊन ऊन वगैरे देणं, त्याने फोड वगैरे येतात, स्किन इरिटेट होते आणि तिथे पिगमेंटेशन येऊ शकतं. असा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर स्किन ग्राफ्टिंग का ज्याने एक त्वचेचा भाग काढला जाऊन त्यावर रोपवला जातो. आपण उपचारावरती बोलूया. आपले श्रोते फोन लाईनवरती, त्यांचा प्रश्न घेऊया. नक्कीच. हॅलो 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 डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. तर माझा प्रश्न असा आहे की वयाच्या कोणत्या वयापर्यंत या आजारावर ट्रीटमेंट करता येते? बरं, ठीक, उत्तर घेऊया आपण. आता वयाचा आणि उपचाराचा आपण जर विषय करतोय तर यामध्ये कसं ट्रीटमेंट, पहिली गोष्ट म्हणजे त्याचं डायग्नोसिस, त्याचा टाईप कुठला आहे तो, त्याच्यानंतर त्याची जेनेटिक हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याची अदर डिसिजेसची हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याचं प्रमाण, याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि वयाच्या 6 महिन्यापासून तर 60 वर्षापर्यंत आपण कुणीही ट्रीटमेंट घेऊ शकतं आणि बरे होऊ शकतं. पण यामध्ये काय होतं, वयाच्या 40 नंतर तुम्हाला जर बाकीचे काही आजार असतील किंवा थायरॉइडचे आजार आहेत किंवा डाऊन सिंड्रोम आहे किंवा डायबिटीज आहे किंवा बाकीचे जे ॲटोइम्युन डिसीज आहेत ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, तर अशा वेळेस हे आजार वाढत असतात. आणि जर खूपच असेल प्रमाण, समजा 50-60%, 70%, 80% प्रमाण आहे, तर अशा वेळेस उपचार करणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. बरं, अजून एक श्रोते आहे, त्यांचाही प्रश्न घेऊया. हॅलो 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 डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. हॅलो, मी हॅलो बोलतो. हॅलो हॅलो, हा बोला, आपला सलग प्रश्न विचारा. मी नगरहून बोलतोय. हा, तर ते कोड झालेले समजा एखाद्या हातचं अन्न वगैरे खातात, त्याचा काही परिणाम होतो का? बर, ठीक. सर, तुमचा प्रश्न व्यवस्थित कळायला नाही मला. तुमचा असा प्रश्न आहे की समजा एखाद्या स्त्रीला समजा हा कोड झालेला आहे, त्यांच्या हातचं अन्न जर खाल्लं तर तो म्हणजे हा एक समाजात खूप मोठा गैरसमज आहे. खूप मोठा गैरसमज आहे. सविस्तर थोडं सांगणं गरजेचं आहे. कारण ऍक्च्युली आता बऱ्याच वेळा काय होतं, असे जे पेशंट आहेत किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये असा थोडंसं सविस्तर सांगतो, थोडा वेळ घेतो सर मी यामध्ये, कारण हा खूपच मोठा गैरसमज आहे. कारण यामध्ये काय, एक पहिली गोष्ट, हा संसर्गजन्य आजार नाहीच आहे. पहिली गोष्ट, हा ज्या शारीरिक गुंतागुंतीच्या प्रक्रिया झाल्या एखाद्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीला तो आजार झालाय थोडक्यात, त्यातून हा कुठलाही ट्रान्समिट होत नाहीये, पहिली गोष्ट. आणि त्या व्यक्तीचं हातचं अन्न खाल्लं म्हणून होईलच असं तर कधीही शक्य नाही. त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर. अशा काय होतं, समाजामध्ये अशा गोष्टीपासूनच पेशंटला थोडंसं इग्नोर केलं जातं किंवा थोडक्यात थोडंसं आपण काय म्हणतो त्याला, आणि विशेषतः महिला वर्गाचा जर विचार केला तर समजा मुलींचा आपण विचार करूया, तर जेव्हा लग्न जुळवण्याचा विषय येतो त्यावेळेस ह्या अडचणी फार अनेक महिलांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. सगळ्यात अवघड प्रश्न आहे सर. कारण काय होतं, मुलींचं लग्न जुळवणं आणि कोडबाधित जर मुलगी असेल तर त्यांच्या परिवाराला काय वेदना होतात ते त्यांच्या परिवारालाच माहिती. कारण अक्षरशः लग्न, बरेचसे आता मी पेशंट बघितले की लग्नानंतर हा आजार झाल्यानंतर थोडंसं डायव्हर्स पर्यंत सुद्धा प्रकरण गेलेले मी बघितलेले आहेत. ऍक्च्युली हे गरज नाहीये सर, कारण समाजात जनजागृती नसल्यामुळं या गोष्टी घडतायत आणि हे चुकीचं आहे टोटली. खरं तर त्या व्यक्तीचा तसं काही दोष नाही, एक शारीरिक गोष्टी, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा डिसऑर्डर्स ह्याच्यामुळे घडलेली गोष्ट असते आणि त्याच्यामुळे तो कोड होतो. परंतु त्याला मानसिक पाठबळ देणं आवश्यक असतं अशा काळामध्ये.
परंतु आपल्या समाजामध्ये थोडीशी याच्याबद्दल वाईट वागणूक दिली जाते. हेच होतंय सर. आपल्याकडे ऍक्च्युली कसं आहे, समाजाने अशा रुग्णांच्या पाठीमागे उभं राहणं पाहिजे की तू बरा होशील बाबा, तू प्रयत्न कर, उपचार कर, नक्की बरा होशील, असं बोलणं गरजेचं आहे. बरोबर. पण समाज उलट करतोय आणि त्यातून काय होतं, एक तर तो मनानेच खचलेला असतो आणि तो आणखी खचला जातो. बरोबर. नक्की आपण यावरती बोलूया. आपले श्रोते फोन लाईनवरती, त्यांचा प्रश्न घेऊया. हॅलो 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 डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा होता की बऱ्याचदा विरुद्ध अन्न खाल्लं की हा आजार होतो असं म्हटलं जातं, तर हे कितपत खरं आहे? आता विरुद्ध अन्न म्हणजे ऍक्च्युली असं म्हणायचं की तुम्हाला दूध आणि दही खाल्लं, दूध आणि मटण खाल्लं, दूध आणि चिकन खाल्लं, दूध आणि मासे खाल्ले, असंच ना? हो. बऱ्याच वेळा काय होतं, आता हे दोन्ही टाईप जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे दुधातले काही प्रोटीन्स वेगळे असतात आणि समजा फिश म्हणलं आपण किंवा मटण म्हणलं, यातले काही प्रोटीन्स वेगळे असतात. तर बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही प्रोटीनचं कॉम्बिनेशन झाल्यामुळं काहीतरी एक टॉक्सिक पदार्थ तयार होतो आणि तो सगळ्यांनाच होईल असं काही नाही, पण ज्याची थोडक्यात शारीरिक टेंडन्सी आहे तशाच रुग्णांना त्यापासून त्रास होतो. पण शक्यतो या गोष्टी टाळायला केव्हाही चांगल्या. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आहार पण व्यवस्थित ठेवणं हे खूप म्हणजे आहार टाळणं असं नाही म्हणता येणार, पण एकत्र खाणं म्हणजे दूध आणि समजा आता आपल्याकडे आता सिटीमध्ये एक फॅशन आली आहे, मटण वगैरे खाल्लंय, बिर्याणी वगैरे केली की त्याला दही लावलं जातं, किंवा नॉनव्हेज खाल्लं की आईस्क्रीम खाल्ली जाते किंवा ताक पिलं जातं. ह्या गोष्टी अक्षरशः चुकीच्या आहेत, कारण ते पचनाच्या दृष्टीने पण चुकीच्या आहेत आणि त्यातून मग हे गोष्टी होत असतात. बरोबर. आपण उपचारावरती बोलत होतो, तर याला कशा पद्धतीने याच्यावरती उपचार केले जाऊ शकतात? आता जी आपण काय बोललो मगाशी, जी प्रचलित पद्धती आहे, आता तुम्हाला सांगितलं मी, ऊन घेणं किंवा ट्यूब वगैरे लावणं, ह्या गोष्टी झाल्या, किंवा स्किन ग्राफ्टिंग. पण ऍक्च्युली ह्या पॅलेटिव्ह ट्रीटमेंट आहेत, क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहेत. पॅलेटिव्ह म्हणजे तात्पुरतं कमी होणं आणि क्युरेटिव्ह म्हणजे मुळासकट जाणं. आता यासाठी ट्रीटमेंट करणं म्हणजे आता आम्ही याच्यामध्ये जे संशोधन केलंय त्याच्यातून असं लक्षात आलंय की हा ऑटोइम्युन डिसीज असल्यामुळं इम्युनोमॉड्युलेशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे का तुम्ही त्याच्यात प्रतिकारशक्ती तुमची मॉडिफाय करू शकता, आणि ते इम्युनोमॉड्युलेशन हे होमिओपॅथिक औषधांनी खूप छान प्रकारे होतं आणि जवळजवळ 5,000-6,000 पेशंट आपण कव्हर केले त्यावर, याच कॉन्सेप्टवर, आणि खूप छान रिझल्ट आहेत सर त्यावर. मग जेव्हा एखादा पेशंट आपल्याकडे येतो तर त्याचं प्रॉपर डायग्नोसिस, त्याला उपचार आणि हा सगळा जो त्याचा उपचाराचा काळ आहे तर तो किती दिवसांचा असतो आणि कशा पद्धतीनं केलं जातं ते? ऍक्च्युली हे ट्रीटमेंट, उपचार आणि वेळ या तिन्ही गोष्टी पेशंट टू पेशंट व्हेरी होतात. मग यामध्ये कसं असतं, पेशंटचं वय, पेशंटची हिस्ट्री, त्याची जेनेटिक हिस्ट्री, त्याची सध्याची आजाराची हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याची उपचारांची हिस्ट्री, ह्यावर सगळं अवलंबून असतं. त्यामध्ये कालावधी जर छोटा डाग असेल तर वर्ष 6 महिन्यात जाऊ शकतो आणि जर जास्तच असेल तर 2-4 वर्ष लागू शकतात. मग जेव्हा पेशंटने समजा त्याच्या शरीरावर त्याला असं कुठंतरी दिसतंय की आपल्याला असा पांढरा डाग वगैरे आलाय, तर त्यांनी डॉक्टरांकडे लगेच येणं अपेक्षित आहे, खूप लगेच. बऱ्याचदा समाजात थोडंसं एक दुसऱ्याला माहिती पडेल की मला पांढरा डाग आहे म्हणून काही गोष्टी लपवल्या जातात, ह्याही गोष्टी होतात आणि मग तो वाढत जातो. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं होतं, बऱ्याच वेळा काय होतं, एखादा छोटा डाग आता हातावर आलाय, थोडक्यात सुरुवातीला त्याकडे दुर्लक्षच केलं जातं कारण त्याच्याकडून कुठलाही त्रास नाही. पण ज्यावेळेस त्याचं प्रमाण वाढत चालतं, वाढत गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि ज्यावेळेस विटिलिगो किंवा लिकोडर्मा आपण किंवा पांढरे डाग म्हणून निदान केलं जातं, तर मग एक पेशंटला एक अशी मोठी न्यूनगंड तयार होतं. जर हे समाजाला कळालं तर पेशंट समाज आपल्याला थोडंसं वाढीत टाकल्यासारखं ट्रीटमेंट देईल किंवा थोडंसं डिले असं काय म्हणतात इग्नोर केल्यासारखी ट्रीटमेंट देईल. हे टाळण्यासाठी तो लपवण्याचा प्रयत्न करतो. पण मग नंतर एक वेळ अशी येते की लपवण्याचा भाग तर लपत नाही, पण ज्यावेळेस चेहऱ्यावर वगैरे दिसायला लागतं त्यावेळेस मग तो पूर्ण नैराश्यात जातो. बरोबर. म्हणजे ते वेळीच त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. नक्की आपण बोलूया. आपले श्रोते फोन लाईनवरती, त्यांचा प्रश्न घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर. हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. माझं पायाला हॅलो पायाला ताम फिरवाणी फोड आलेला आहे. बर, मग आपला प्रश्न काय आहे? ती ताम थोडं ती बरं करायसाठी काय करावं? आता जामखेड हा एक वेगळ्या प्रकारचा त्वचारोग आहे आणि आपला आजचा विषय जो आहे तो पांढरे डाग आणि लिकोडर्मा याविषयीचा आहे, त्यामुळे त्याचा जास्त वेळ घालण्यात काही अर्थ नाही. म्हणजे खरं तर शरीरावरती अनेक प्रकारच्या त्वचेवरती आपल्याला वेगवेगळे आजार पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण जो आजचा विषय जो ज्याच्यावर चर्चा करतोय की पांढरे डाग किंवा ज्याला श्वेत त्वचा असं म्हटलं जातं, तर तो असेल तर डॉक्टरांकडे वेळीच जाणं अपेक्षित आहे की जेणेकरून तो वाढणार नाही.
तर ही जी उपचार पद्धती आपण राबवता पेशंट्सवरती, तर ती उपचार करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो त्याच्यामध्ये? तर यामध्ये पहिलं म्हणजे पेशंटचं वय, त्याच्यानंतर जेनेटिक हिस्ट्री, त्याच्यानंतर सध्याची हिस्ट्री, त्याच्यानंतर मागची ट्रीटमेंटची हिस्ट्री आणि मागचे आजार. त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेळा आता सध्या काय झालं, कोविड म्हणजे तसं जर विचार केला तर जगात 1 ते 5% लोक, पूर्ण लोकसंख्येच्या 1 ते 5% लोक अफेक्टेड आहेत या आजाराने, आणि हे आजार वाढतच चाललंय. तर आपल्याकडे समजा गुजरात झालं, त्याच्यानंतर राजस्थान झालं, महाराष्ट्रामध्ये तुमचं मालेगाव झालं, नाशिक भाग झालं, या एरियामध्ये हे पेशंट जास्त आहेत. त्यामध्ये एक थोडंसं आपण काय म्हणतो त्याला, भौगोलिक पण काही गोष्टींचा असर असू शकतो. हां, तर याच्यामध्ये तुमचे पूर्ण बॉडी लँग्वेज कशी आहे, आजार कसे आहे, तुमची सायकोलॉजिकल कंडिशन कशी आहे, मानसिक स्थिती कशी आहे, तुमची जेनेटिक हिस्ट्री कशी आहे, तुमचे बाकीचे आजार. आता मध्यंतरी 5-6 वर्षाच्या पिरियडमध्ये चिकनगुन्या झालं, कोरोना झालं, डेंग्यू झालं, असे जे प्रतिकारशक्तीच्या निगडीत जे आजार आहेत ज्याने प्रतिकारशक्ती कमी होते, तर अशामध्ये सुद्धा आता पेशंट दिसू राहिलेत. आणि कोरोनानंतर तर खूप याचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्ही खूप खरं तर छान मुद्दा उपस्थित केला. आपण यावरती बोलूया. आपले श्रोते आहेत फोनवर, त्यांचा प्रश्न घेऊया आणि मग बोलूया. हॅलो. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. मी गणेश पवार बोलतोय, नांदूर. हा बोला. मानेवरचे डाग जे आहे ते वाढू शकता का कमी शकता? हॅलो. हा, तुम्हाला असं म्हणायचं का मानेवर डाग आहेत ते वाढू शकतात का कमी होऊ शकतात, असंच बोलायचं का? पहिली गोष्ट, आता मानेवर डाग आहेत ते कशाचे आहेत? पहिली गोष्ट, तो नाईट आय असू शकतो, शिरीम असू शकते, कुठलं बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं, व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, किंवा अदर काही असू शकतं, किंवा व्हाईट पॅचचाही प्रॉब्लेम असू शकतो. आता जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत त्याविषयी बोलणं अवघडच आहे थोडंसं. जर नाईटा वगैरे असेल तर ते किरकोळ ट्रीटमेंटमध्ये पण कव्हर होऊ शकतं. नाही, पांढरा डाग असेल तर नक्कीच भरू शकतो. पांढऱ्या डागाचं लक्षणच आहे की ते वाढतं नंतर. त्यामुळे ते जेवढं छोटं आहे तेवढं पटकन त्यावरती उपचार घेऊन त्याला थांबवणं तिथपर्यंत गरजेचं आहे. चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण बोलताना आता रोगप्रतिकार शक्तीचा विषय काढला, आणि आता आपण मागच्या 2 वर्षात पाहिलं की कोविडच्या याच्यामध्ये पण रोगप्रतिकार शक्ती हाच एक महत्वाचा मुद्दा होता. बरोबर. तर आता जे काही कोविड इन्फेक्टेड झाले होते किंवा ज्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं दवाखान्यामध्ये वगैरे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. नक्की. अशांना हा आजार होऊ शकतो का? सर, आता जर मी पाहतोय ना ते की डेली नवीन रुग्ण वाढत आहेत, आणि बऱ्याच जणांमध्ये कोविड, पोस्ट कोविड आपण जे सिंड्रोम म्हणतो, किंवा कोरोना नंतर झालेले हे कॉम्प्लिकेशन्स मधला हा एक कॉम्प्लिकेशन म्हणता येईल. तर बऱ्याच जणांना त्वचा रोग झालेत, बऱ्याच जणांना डायबिटीसचा आजार झाला, बऱ्याच जणांचे हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स झालेत, तर किंवा बऱ्याच जणांना पीसीओडी किंवा थायरॉइड सारखे पण आजार झालेत. तर यामध्ये इम्युनिटी कमी झाल्यानंतर हे खूप जणांना हा प्रकार वाढत चाललेला आहे. चल, आपण यावरती बोलूया. आपले श्रोते फोन लाईनवरती, त्यांचा प्रश्न घेऊया. हॅलो. 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 हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. हा, मी प्राध्यापक. हॅलो. हा, मी प्राध्यापक बोलतो. हा, आपला प्रश्न विचारा. हा, डॉक्टरांनी आणि तर याच्यामध्ये पूर्णपणे झाले पांढरे त्यांच्याकडे आम्ही पेशंट येतो. हॅलो. आपला प्रश्न विचारा. हा, डॉक्टरांनी आतापर्यंत जे पांढरे पेशंट ट्रीटमेंट केली आहे त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस रेट केली आहे. अच्छा, ठीक. म्हणजे ह्या पांढरे कोडाच्या उपचारावरचं यश अपयश, आता यश अपयश हे बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे पेशंट किती प्रमाणात कशा पद्धतीने मेडिसिन घेतोय, किंवा आपण कशी ट्रीटमेंट देतोय, या बऱ्याचशा, वय, त्याच्यानंतर जेनेटिक फॅक्टर, इम्युन सिस्टीम, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. तर आता मग इम्युनोमॉड्युलेशन नावाचा जो कॉम्प्लेक्स आपण किंवा पद्धतीने आपण जी ट्रीटमेंट करतोय, ऍक्च्युली याच्यामध्ये काय होतं, तुमची इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट करताय तुम्ही, आणि जो झालेला बिघाड आहे तोच कव्हर करताय. त्यामुळे त्याला वेळ लागतो.
बरं. पण सक्सेस रेट जवळजवळ 90% सक्सेस रेट आहे. अच्छा, म्हणजे रुग्ण बरा होऊ शकतो. होऊ शकतो. आणि जे काही शरीरावरती पसरलेलं आहे हे जे ते काही कमी होत चालतं. कमी होतं. हो. बरं. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, जे आपले काही कामगार वर्ग असतो की जो केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत असतो किंवा ज्या ठिकाणी उष्णता वगैरे आहे, तर त्यांना याचा कितपत धोका आहे की अशा गोष्टी होऊ शकतात त्यांच्या बाबतीत? असं उष्णतेचा आणि याचा काही संबंध नाही तसा विचार केला. म्हणजे उष्णतेने हा आजार होतो किंवा थंडीमध्ये हा आजार होतो असं नाहीये. ऍक्च्युली याचं मेलॅनिन जे सिंथेसिस जे होतं त्याचा थोडंसं मी तुम्हाला पुढच्या थोडक्यात सांगतो. पण याच्यामध्ये काय होतं, जर समजा केमिकल इरिटेशन झालंय किंवा समजा एखादं केमिकल अंगावर पडले, भाजले, फोड आले किंवा ब्लिस्टर्स तयार झाले आणि त्याच्यातून जर तुमची स्किन डॅमेज झाली आणि तुमचं जे मेलॅनोसाइटच्या पेशी आहेत त्या जर डॅमेज झाल्या तर त्याच्यातून त्याचं साहजिकपणे रंगद्रव्य तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि नंतर मग ते पांढरे डाग पण दिसू शकतात. नक्की. आपण आपले श्रोते फोन लाईनवर त्यांचा प्रश्न घेऊया. हॅलो 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 डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. हा सर, मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हा, म्हटलं म्हणजे पांढरे डाग किंवा हे कोड असतात यांना काही घरगुती उपाय आहे का? बरं. ऍक्च्युली हा इम्युनो कॉम्प्लेक्स आणि ॲटोइम्युन डिसीज आहे, त्याला उपचाराचीच गरज आहे आणि घरगुती उपचार करून काही हा आजार नीट होणारा नाहीये. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांकडेच व्हिजिट करून त्याचं निदान करून त्याचे उपचार करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, खरं तर आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. तर ह्या आजारापासून किंवा हे जे काही पांढरे डाग आहेत त्याच्यापासून वाचायचं असेल किंवा बचाव करायचा असेल तर काय काय केलं पाहिजे? आहार कसा असावा, विहार कसा असावा आणि कोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत? ऍक्च्युली आता मगाशी आपलं राहून गेलं, मेलॅनिन सिंथेसिस होतं कसं. तर याच्यामध्ये कसं होतं का तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या मेलॅनोब्लास्ट पेशी आहेत ते मेलॅनोसाइट नावाच्या पेशी तयार करतात आणि त्यामधून मेलॅनिन पिगमेंट हे तयार होत असतं. तर यामध्ये आपल्या ज्या सूर्यापासून मिळणारे जे UV रेज आहेत ते ऍक्च्युली हे पेशी स्टिम्युलेट करून पिगमेंट तयार करत असतात आणि याचं नियंत्रण अँटिरियर पिच्युटरी आणि पिच्युटरी मधला जो सेप्टम असतो तर त्याच्यामध्ये ग्लँड्स असतात, त्याला आपण मास्टर ग्लँड म्हणतो की जो पूर्ण बॉडीचं नियंत्रण करत असते. त्याचा जो सेप्टम असतो त्याच्यामध्ये मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन नावाचा एक हार्मोन असतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोनचं आणि ह्या पेशींचं कम्युनिकेशन आहे हे तुटलं जातं आणि तेच आपण इम्युनोमॉड्युलेशन ज्या थेरपीद्वारे रिपेअर करतो आणि ते रिपेअर झाल्यानंतर मग ते अगदी व्यवस्थित पिगमेंटेशन यायला सुरुवात राहते. आता येऊच नाही म्हणून असं कुठलंही यावर खास असं हे नाहीये. यामध्ये हेल्दी राहणं, व्यायाम, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि प्राणायाम वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्याचे इंटॉक्सिकेशन जे म्हणतो आपण, शरीर फक्त फिट ठेवणं एवढंच जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता आपल्या समाजामध्ये पांढरे डाग किंवा कोड ह्याच्याबद्दलची जाणीव जागृती करणं किती आवश्यक आहे? खूप गरजेचं सर. म्हणजे पहिला तरी समाज अडाणी होता, तेव्हा समाजाला जर समजून सांगितलं की हा आजार नाहीये, यापासून माणूस मरत नाही, तर तो पेशंट मला कधीच विचारला नाही आतापर्यंत. पण जेवढे लोक एज्युकेटेड भेटतात ते त्रासदायक ठरतात. तेच विचारतात मुलाला आहे आता बरं झालं, मुलीला त्यांच्या मुलांना होईल का, त्यांच्या मुलांना होईल का, असे विचित्र प्रश्न असतात. म्हणजे लोकांच्या मनात जरी बरं झालं तरी एक समज असतो का ती पुढच्या पिढीला होईल का, असं काही नाही सर यामध्ये. आणि सोबतच समजा आपल्या कलिगला किंवा आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, घरातील एखादी व्यक्ती आहे की ज्याला समजा असे काही पांढरे कोड किंवा डाग जर दिसायला लागले तर त्यांना कशा पद्धतीनं मानसिक पाठबळ देणं आवश्यक आहे? ऍक्च्युली त्यांना त्या आजाराविषयी पूर्ण माहिती, शास्त्रीय त्याचा आधार आणि त्याच्या उपचाराची पद्धती योग्य समजून सांगणं आणि त्यांना मानसिक पाठबळ देणं की हा आजार नाहीच आहे बाबा. पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक आजार नाहीच आहे हा फक्त तुमचा सौंदर्यविषयक आजार आहे. त्यामुळे त्याला पेशंटला किंवा त्या कलिगला तुम्ही इग्नोर न करता त्याला तुम्ही आपल्यामध्ये प्रोत्साहित घ्या, आपल्या मेन स्ट्रीम मध्ये सामावून घ्या, त्याला एक मैत्रीची वागणूक द्या आणि त्याला एक आधार द्या. मानसिक आधार खूप महत्वाचा असतो सर यामध्ये. बरोबर. खरं तर श्रोतेहो, हा विषय खूप छान पद्धतीनं डॉक्टरांनी सांगितलं की अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये या पांढरे कोड किंवा पांढरे डागाबद्दल आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण सुद्धा समाजामध्ये फिरतो तेव्हा पाहतो की अशा काही पांढरे डाग एखाद्या व्यक्तीच्या स्किनवर असतील तर आपल्याही मनात अनेक शंका कुशंका येतात. त्यामुळे थोडंसं शास्त्रीयदृष्ट्या त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि जी कोणी आपल्या घरातील, आपल्या नातेवाईकातील, आपल्या मित्रपरिवारातील अशी व्यक्ती असेल तर त्याला योग्य पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करून घेणं हे किती आवश्यक आहे ह्याचंही महत्त्व पटवून दिलं पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि
त्वचेवरचे जे काही पांढरे डाग असतात किंवा त्याला पांढरे कोड आपण म्हणतो, तर ते कशा पद्धतीनं होतात किंवा त्याची सायंटिफिक कारणं काय असतात, त्याच्यावरती उपचार कसा शक्य आहे हे सुद्धा आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आणि समाजामध्ये जे काही गैरसमज पसरलेले आहेत त्याचं सुद्धा विस्तृत असं तुम्ही सविस्तर वर्णन आणि माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल मी आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.